दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतात असा आरोप भाजपनं त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता आणि आजच्या सभेतही ठाकरे सुपारी घेऊन भाषण करतायत का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। दरम्यान याच संदर्भात केशव उपाध्ये यांच्याशी बातचीत केली आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी कशी झालेली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये सर। ठाकरे आणि मोदी हे समीकरण सगळ्यांनाच बघायचं आहे। तयारी कशी झाली? बीकेसी मधील सभेची तयारी अद्याप झालेली नाहीये। महायुती तरी सभेसाठी तयार आहे का? महायुती आणि जनता दोघे पूर्ण जय्यत तयार आहेत। तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने आत्तापासून लोक जमायला सुरुवात होत आहेत, ज्या पद्धतीने तयारी चालू आहे, महायुतीच्या नेत्यांचं नियोजन आहे आणि त्यामुळे ही सभा न भूतो न भविष्यती होणार आहे। प्रचंड लोक आहे प्रेमाने मोदींच्या येत आहेत। मोदीजी आहेत, देवेंद्रजी आहेत, राज ठाकरे आहेत, त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री शिंदेजी आहेत, हे सगळेजण एकत्र आहेत। त्यामुळे एका अर्थाने लोक सगळ्यांना महाराष्ट्रामधले सर्वजण या नेत्यांवर प्रेम करतात। शिंदेजी आहेत, देवेंद्रजी, माननीय मोदीजी, राज ठाकरेजी सगळ्या नेत्यांवरती प्रेम करतात। ते प्रेम अनुभवण्यासाठी आज प्रत्यक्ष इथे ते ज्यांच्यावर प्रेम करतात ते सगळे इथे एकत्र येतात। त्यामुळे आज इथं मोठ्या संख्येने मुंबईत लोक येत आहेत। एक न भूतो न भविष्यती अशी भव्य सभा इथं होतीये। मुंबईच्या 6 जागांचा निकाल आज या ठिकाणी आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल। पण विरोधकांकडे बोलायला मुद्देच नाहीत। तुम्ही आता इलेक्शन महाराष्ट्रातलं संपत आलंय, उद्या शेवटचा दिवस आहे। गेल्या 2 महिन्यातलं मला असं आठवून उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या भाषणामध्ये विकासाचा एक मुद्दा ते बोललेत का? काहीच बोलले नाहीत, फक्त मोदींच्याबद्दल विरोधाचं। त्यामुळे विकासाबद्दल त्यांना बोलायला काही नाही, कार्यकर्त्यांच्याकडे काही नाहीत, विषय मुद्दे मांडायला नाहीत आणि मग काय बोलायचं? मग लोक हुकुमशाहीचा आरोप करायचा। ही ती परिस्थिती आहे। राज ठाकरे हिंदुत्वाच्या व्यापक आणि देशाचं व्यापक हित, देशाचा व्यापक विकासाचा विषय यासाठी जे आमच्या सोबत येतील त्या सगळ्यांना आम्ही सोबत घेणार। या सभेनंतर महायुती षटकार मारेल मुंबईमध्ये। मुंबईतल्या 6 जागा जिंकणार ह्याचा निकाल आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। षटकार हे होते केशव उपाध्ये आणि एकंदरीत ठाकरे आणि मोदींच्या सभेनंतर 6 जागांवरती महायुतीचे उमेदवार जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। कॅमेरामन राजेश बन्यारसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।